अरे हा तर एकदम सुंदर. जनरली यॉर्कर साठी ओळखला जातो निर्मल, पण हा तर बीमर म्हणावं लागेल. बघूया काय होतं हे. क्वार्टर फायनल साठीचा हा शेवटचा सामना असेल. आणि बघूया यस नो फॉलो थ्रू मध्ये घेण्याचा प्रयत्न. आणि कॅच होणार होती ही. चला लक्ष द्या. आणि पवन नेटोला आणि पुढे बघूया फॉलो थ्रू मध्ये फिल्डिंग. ओय जबरदस्त फिल्डिंग. खतरनाक. काय स्टान्स होता, काय फिल्डिंग होती. उंच उंच झाड आठवलं का. चला 4 चेंडू झालेले, 2 धावा बोर्डवरती दिसतात आपल्याला. पुढचा चेंडू घेऊन येतो निर्मल. बघूया काय होतं या ठिकाणी. आणि विपुल स्ट्राईकला आणि उडवलेला हा चेंडू. बघूया काय होतं या ठिकाणी. सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी विपुलचा येतोय पहिला षटकार. अंपायरला उघडा हात आणि मिळतो पुन्हा एकदा 6 धावा. आणि संपलंय पहिलं षटक आणि धावा झाल्यात 14. क्वार्टर फायनलचा हा शेवटचा असेल सामना. फटाफट खेळायचंय मित्रांनो, रिक्वेस्ट असेल. वेळ नाही घालवायचा आहे. आणि किरणने टाकलेला हा निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळतो या ठिकाणी. दुसरा चेंडू घेऊन जातोय दुसऱ्या षटकाचा. बघूया काय होतं या ठिकाणी. आणि पुन्हा एकदा डॉट. 5 षटकांचा सामना आणि निर्णायक हा दुसरा षटक. आणि याच्यामधलंच 2 बॉल डॉट्स जात आहेत या ठिकाणी आपण बघायला मिळतोय. पवन खेळतो स्ट्राईकला. चांगला हार्ड हिटर आहे म्हणतात त्याला. डेली प्रॅक्टिस प्लेअर आहे. जळगावचं सुप्रसिद्ध ग्राउंड अंबरनेलवरती प्रॅक्टिस करतात. सकाळी पहाटे बघायला मिळतात आपल्याला. पवन यांचा स्टान्स आपल्याला बघायचा असेल तर त्या ठिकाणी आपण बघू शकतात. तिसरा चेंडू घेऊन जातो ओव्हरचा. बघूया काय होतं. आड्या उचलला पवनने. जी तारीफ चालू होती त्या तारीफीला साजेसा असा खेळ करतोय. आणि हा गेलाय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. धावसंख्या झाली आहे 1.3. 20 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट. आणि किरणला बसला पहिला हिट. जोरदार कडक. बघूया किरण सुद्धा काही कमी नाहीये. बघायला मिळेल पुढचा चेंडू काय होतं या ठिकाणी. आणि बघूया स्ट्रेट ड्राईव्ह मिळतोय का. आणि मिळालेला आहे स्ट्रेट ड्राईव्ह या ठिकाणी. चौकार. जोरदार प्रहार. किरण काय करतोय बघूया. बॉलिंग मध्ये काहीतरी कमाल दाखवावी लागणार. 1.4. 24 लॉस ऑफ 0. यानंतर मी या ठिकाणी बोलवणार आहेत डॉक्टर सारंग जोशी. रिस्पेक्ट दिलाय बॉलरला. सुंदरशा लेंथ मध्ये बॉल टाकला. ऑफ साईडच्या दिशेने धिरकावून दिला 1 धावेसाठी.
डॉक्टर सारंग जोशी आणि डॉक्टर धवल नेवे यांना विनंती असेल की त्यांनी या ठिकाणी मंचाजवळ यायचं आहे. धवल नेवे आणि डॉक्टर सारंग जोशी यांनी मंचाजवळ यायचं आहे. दुसऱ्या षटकाचा हा शेवटचा चेंडू बघूया काय होतं या ठिकाणी. विपुल आहे स्ट्राईकला, वणी उडवलाय नाही, हा जातो या ठिकाणी निर्धाव चेंडू. 2 षटकांनंतर धावसंख्या झाली ती 25 आणि 0 विकेट डाऊन आहेत एजीएस फाल्कन्सच्या. बघूया काय होतं या ठिकाणी. आणि या ठिकाणी मिळते फ्री हिट. बघूया काय होतं या ठिकाणी. विपुल घेतोय का स्टान्स मोठा मिळतोय का षटकार चौकार. बघूया पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा अंपायर्सला मिळेल हात उघडायचा इशारा. व्हाईट बॉल या ठिकाणी, अतिरिक्त धाव आणि फ्री हिट कंटिन्यू राहणार या ठिकाणी. अंपायर्स म्हणतायत काहीतरी गहन डिस्कशन या ठिकाणी मैदानाच्या दरम्यान चालले आहेत. बॉलर्सला दिलाय काहीतरी इशारा आणि चला लवकर सामना फटाफट. 5 4 3 2 1 पोचले. आणि पुन्हा एकदा वाईट. अंपायर्स फ्री हिट कंटिन्यू असणार का. यस फ्री हिट कंटिन्यू आहे. विपुलला अजून सुद्धा मौका आहे फ्री हिट वरती चौका मारण्याचा. या षटकाचा एकच चेंडू झालेला आहे अजून. आणि पुन्हा एकदा वाईट बॉल. वाईटची हॅट्रिक होऊन गेलेली ऑलरेडी. पवन काहीतरी सांगतोय विपुलला. जेव्हा ज्युनियर सिनियर सांगायला येतो, ज्युनियर सिनियरला सांगायला येतो, त्यावेळेला सिनियर निश्चितच काहीतरी ज्युनियरला सजेस्ट करतो. वेट अँड वॉच, आय एम हियर, नेक्स्ट बॉल आई विल क्लियर द बाउंड्री. देखते हैं क्या हो रहा है यहाँ पे. फील्डिंग होगी होगी होगी. यस यहाँ पे या ठिकाणी सुंदर असा प्रयत्न चालू आहे. आणि फिल्डिंग फिल्डिंग केलेली आहे. उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण आपण बघायला मिळतं या ठिकाणी. या ठिकाणी जो सामना चालू आहे बघा, अतिशय उत्तम असा हा सामना. बघूया विपुल या ठिकाणी ऑफ साइडला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न करत होता, पण हा निर्धाव या ठिकाणी चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. या षटकाचे 2 चेंडू अजून शिल्लक आहेत.
33 धावा झालेल्या आहेत. करंट रन रेट आहे 12.38चा. प्रोजेक्ट सुरू आहे 62. बघूया काय होतं या ठिकाणी. आणि उचलला लेग साईड दिशेने. बघूया सारंग पकडतोय का. आणि सारंगने हा चेंडू पकडलेला आणि एकच धाव मिळते. संतुष्ट व्हावं लागेल विपुलला. एका धावेवरच या ठिकाणी 2.5 षटकांमध्ये 34 धावा झालेल्या आहेत या ठिकाणी. करंट रन रेट आहे 12चा आणि प्रोजेक्टेड स्कोर आहे 60 धावांचा. बघूया काय होतंय या ठिकाणी. या ठिकाणी टोटल आणि एक धाव का 2 धाव नाही, या ठिकाणी एकच धाव मिळते आहे. बघूया काय होत आहे. 3 षटकांनंतर धाव संख्या झाली ती 35 35 लॉस ऑफ 0 विकेट. उत्कृष्ट गोलंदाजी. आणि पवनची या ठिकाणी विकेट गेलेली आहे. खूप सुंदर फलंदाजी पवनने केली. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि आता संघाचे सर्वे सर्वा प्रमोद नेवे हे या ठिकाणी आलेले आहेत. सोबत त्यांच्या विपुल त्यांची साथ त्यांना मिळेल. अतिशय चोरटी धाव आणि उत्कृष्ट धाव. प्रमोद नेवे यांची अतिशय उत्कृष्ट या 2 धावा. एक चोरटी धाव त्यांनी या ठिकाणी घेतलेली आहे. वय वर्ष 50, पण त्यांचा जोश या ठिकाणी मात्र अगदी वयातल्या 20च्या मुलाचा. नव भारत थंडर्सचे अजय अरुण नेवे यांनी इकडे यायचंय. प्लेयर ऑफ द मॅच यासाठी यांनी यायचंय. अजय अरुण नेवे, नव भारत थंडर्सचे अजय अरुण नेवे. पंचांच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष. आणि ही दुसरी चोरटी धाव घेताना प्रमोद यांची या ठिकाणी विकेट गेलेली आहे. ते धावबाद झालेले आहेत. एक चोरटी धाव घेताना त्यांची विकेट गेलेली आहे. आणि आता मयुरेश आणि विपुल यांची जोडी पुन्हा एकदा काहीतरी या ठिकाणी धमाल नक्कीच करेल. एजीएस संघाचे सर्वेसर्वा प्रमोद नेवे यांची विकेट या ठिकाणी.
आणि या ठिकाणी पुन्हा एक या संघाला धक्का लागताना मयुरेशाची विकेट, पहिल्याच चेंडूवर अगदी विकेट. आणि आता यानंतर प्रणय या ठिकाणी बॅटिंगसाठी गेलेला आहे. विकेट पडलेली आहे, कृपया गाणं लावा. गाणे गाणे चांगले लावा, व्यवस्थित हे लावा. असं जे गाणं जसं ऐकवा तसं इथं कोणीच नाहीये. ज्येष्ठ समालोचक हर्षल भाऊ नेरकर इथं जेवणाचा आस्वाद घेताना त्यांच्या बाजूला कोल्हा आलेला आहे, त्यांनी हाकलायचा तो. आणि या ठिकाणी एक जोरदार अपील आणि प्रणय याची इथं विकेट गेलेली आहे. तिसरा जोरदार धक्का लागताना या ठिकाणी एजेस संघाला. विपुल नॉन स्ट्राईक. निर्मल नेवे यांची या ठिकाणी हॅट्रिक झालेली आहे. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी पण झाल्या पाहिजे. हॅट्रिक झालेली आहे या ठिकाणी. एक रनआउट आहे या ठिकाणी आणि 2 विकेट गेलेल्या आहेत. टीम हॅट्रिक आहे. म्हणूनच या ठिकाणी ज्येष्ठ समालोचक हर्षल भोगले तसेच आमचे हर्षल नेरकर यांनी लवकरात लवकर जेवणाचा आस्वाद घ्यायचा आणि इकडे यायचंय. त्यांच्या सुमधुर आवाजासाठी सगळेजण वाट बघत आहेत. इंग्लिश, मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड सगळेच मिक्स. विपुल नेवे उत्कृष्ट फलंदाजी करताना 10 चेंडूत 15 रन, 2 उत्तुंग षटकार त्यांची या ठिकाणी त्यांनी मारलेले आहेत. पुन्हा एकदा विपुल यांची संघाला गरज. एक ओपनिंग बॅट्समन, वरिष्ठ युवा खेळाडू एजेस फाल्कन संघाचे. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा एक उत्कृष्ट एक त्यांनी धाव घेतलेली आहे. चार ओव्हर मध्ये 38 धावा. अतिशय उत्कृष्ट एक या ठिकाणी एक उत्तुंग षटकार. या ठिकाणी हलता ठेवलेला आहे. त्या संघाचे ज्येष्ठ फिल्डर नितेश भाऊ माहूरकर यांनी इकडे या ठिकाणी यायचंय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळत आहे.
उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, बॉलिंग, बॅटिंग या ठिकाणी सगळ्यांचाच नमुना आपल्याला पाहायला मिळतो आहे. एक उत्कृष्ट झेल या ठिकाणी टिपलेला आहे. विपुल नेवे यांची या ठिकाणी विकेट गेलेली आहे. एकदा विपुलसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. एक छान बॅटिंग त्यांनी केलेली आहे. त्यांचा संघाचा धावफलक त्यांनी हलता राहुल आणि विनोद या ठिकाणी दोघेही खेळत आहेत. एक चोरटी धाव घेताना विनोद नेवे यांची या ठिकाणी विकेट गेलेली आहे. आता एक शेवटचा चेंडू या ठिकाणी फक्त शिल्लक आहे. चौवेचाळीस रन्स या ठिकाणी झालेले आहेत. शेवटचा चेंडू फक्त या ठिकाणी बाकी आहे. चला लवकर लवकर सगळ्यांनी हा खेळ आपल्याला या पुढची इनिंग आपल्याला बघायची आहे. चला लवकर सगळ्यांनी. पंचेचाळीस रन्स या ठिकाणी झालेले आहेत. 46 टू विन. 45 रन्स या ठिकाणी झालेले आहेत. 5 ओव्हर
चला कॅप्टन चला प्लीज. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती अवांतर धाव मिळणार आहे. गेल डालना चाहते थे काशी, गेंद गई है वाशी. अतिरिक्त रन पुणे के लिए खाता खोलते हुए 1 रन. आपली संपूर्ण कमिटी त्यांचं धन्यवाद दिल ज्यांच्यामुळे मला संधी मिळाली या ठिकाणी येण्याची. हर्षलजी नेवे सर, नवीनजी दलाल सर, विपुलजी नेवे सर, पवनजी नेवे सर, सारंगजी नेवे सर, सुयोगजी नेवे सर, आदित्य वाणी, संजना नेवे मॅडम, प्रणय नेवे, संकेत नेवे, नितीश मोहरकर, प्रफुल्ल नेवे, मयूर नेवे, अजय नेवे, कल्पिता नेवे आणि शरद नेवे अँड ऑल कोर टीम. कॅप्टन आलेला चला वरती यायचंय. मुंबई का राजा, छोटा पॅकेज और बड़ा धमाका. शुभम सर व्हेरी वेलकम. आणि भुसावळ ब्लास्टर संघ चला लवकर यायचंय. चांगल्या प्रकारचा फटका इथे असणार आहे. हो कडक शॉट, कडक शॉट आणि कडक षटकार का बघायचं इथे काय असेल निर्णय तिसऱ्या पंचांग दिलेला आहे. जबरदस्त षटकार. नाव सांगा खेळाडूचं. पंकज नेवे, माठ्या म्हणताना पंकज जाधव जो टेनिस बॉल क्रिकेट मध्ये माठ्या नावाने प्रसिद्ध आहे. रायगडचा पंकज जाधव भुसावळ तसाच ब्लास्टर्सचे फटका. कॅप्टन, भुसावळ ब्लास्टर्सचे कॅप्टन पुढच्या 10 काउंटच्या तुम्ही या. भुसावळ ब्लास्टर्सचे कॅप्टन्स वेळेचं बंधन आहे, फटाफट या. मान्यवर येऊन गेलेले आहेत, आपण आले नाहीये. तिसरा कॉल आहे. भुसावळ ब्लास्टर्सचे कॅप्टन फटाफट पळत यायचंय, चला लवकर. उज्ज्वल नेवे यांना विनंती असेल की त्यांनी टॉस का बॉस या ठिकाणी यायचंय. योगेश मुकुंद नेवे यांना सुद्धा विनंती असेल की त्यांनी टॉस का बॉस या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचंय. चंद्रकांतजी नेवे एनपीआय टायटन्सचे यांनी सुद्धा या ठिकाणी टॉस का बॉस या ठिकाणी यायचंय. पुढचा सामना मुंबई विरुद्ध भुसावळ. यावेळेचा बॉल पहिल्या षटक चालू असते. धावसंख्या असेल 8 धावा पाठला करायचा आहे. अतिशय महत्वपूर्ण सामना असेल. नंतर सेमीला सुरुवात होतीये. फक्त 2-3 तासांचाच खेळ आता बाकी असणार आहे आणि नक्की महाविजेता आता मिळणार आहे. गोलंदाजीसाठी मात्र पहिले षटक टाकतायत ते नितीश मोहरकर. पूर्वेश नेवे कॉइन प्लीज. पूर्वेश नेवे कॉइन प्लीज. चांगले फिटिंग मात्र विपुला. सारंग नेवे कॉइन प्लीज. गॉट इट, थँक यू. धावसंख्या असेल 9 धावा. पुणे स्ट्रायकर्स. पहिल्या ओव्हरमध्ये शेवटचा बॉल. आतमध्ये आणलेला बॉल इन स्विंग केलेला आहे. बॉल चाललाय फायनल क्षेत्रामध्ये. एक चांगला चेंडू आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि पहिल्या ओव्हरमध्ये स्कोर काढून त्याबद्दल जर पाहिलं गेलं पुणे स्ट्रायकर्स 9 धावा झालेल्या आहेत. किरण आणि पंकज नेवे बॅटिंग करतायत आणि 9 धावा इथे झालेल्या आहेत. आता विजयाचं समीकरण असेल 24 बॉलमध्ये 37 धावांचं या ठिकाणी आव्हान असणार आहे. आतापर्यंतचे या स्पर्धेमध्ये टॉप 10 बॅटर त्यांचं नाव मी आता घेत आहे. टॉप 10 बॅटर भुसावळ संघ कॉल करणार या ठिकाणी. बघूया काय होत आहे. भुसावळ विरुद्ध मुंबई पारंपरिक प्रतिस्पर्धी या ठिकाणी हाय व्होल्टेज ड्रामा लवकरच बघायला मिळणार आहे. फर्स्ट सेमीफायनल ऑफ द डे प्रीमियर लीग सीझन 7वा टॉस होतो या ठिकाणी. बघूया अँड इज द हेड within seconds. The Bhusawal revert their call. What is exactly? आणि भुसावळ संघाने नाणेफेक जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. बघूया काय होतंय फर्स्ट सेमीफायनल मध्ये. लवकरच सुरू होणार आणि हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळणार या ठिकाणी. न्यू प्रीमियर लीग सीझन 7वा. सगळे आयोजक, प्रायोजक, सहप्रायोजक आणि मान्यवरांचे आभार. आणि दरम्यान मैदानात होते जोरदार अपील. बघूया काय म्हणतात पंच. धन्यवाद. थँक्यू संकेत सर. अभी शायद आरजे हो, आरजे होते तुम्ही आधी.
हो काय मारलाय, तडक्का धडक्का. हो हो हो, समजले का तुले, पुण्याचा बाहुबली म्हणतात मले. 6 धावा आल्यात. सुंदर सुंदर, तुझं नाव काय? पुन्हा एकदा काय मारलाय, पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4-4-4 चौकार. पंकज नेवे ऑन फायर. या बॅचचा देखील बॉल आपण जर पाहिलं गेलं, व्हाईट बॉलचा इशारा मात्र बघायला मिळतोय. तिकडे जर आपण पाहिलं गेलं, आपल्या जळगावच्या नेवेच्या प्राईड RJ शिवानी एन्जॉय करतायत आणि संपूर्ण टीम. त्यांनाही थोडं कॅमेरामध्ये घ्यायचंय. सँट्रोजेनेक्स गाडी 2507 या नंबरची असेल, त्यांनी कृपया करून सहकार्य करायचे. सँट्रो 2507 पार्किंग लॉट मध्ये गाडी समोर उभी आहे. उचललाय बॉल आणि आणि ओहो, झेल सुटलाय. नशीब बलवंत बंदा पहिलवान आणि हा षटकार. पवन कडनं ही अपेक्षा नव्हती. रेग्युलर प्लेअर आहे, ग्राउंड वर खेळणारा. आपण बघू शकतोय पवन कडनं हा झेल सुटलेला आहे. नशीब काय आहे याला म्हणतात नशीब. किस्मत हमेशा बहादुर का साथ देती है आणि नक्कीच असंच साथ त्याला मिळालेली आहे. 2 कडक षटकार मारत आता 19 बॉल मध्ये 20 धावांची आता गरज असणार आहे. पुणे स्ट्रायकर्स संघ आपण बघताय तिथे 20 धावा इथे झालेल्या आहेत. मैदानामध्ये खेळतोय पुण्याचा टायगर, पुणे के सिक्सर किंग पंकज नेवे. 19 बॉल आणि 20 धावांची गरज आहे. पुण्यात प्रसिद्ध आहे शनिवार वाडा, पुण्यामध्ये प्रसिद्ध आहे शनिवार वाडा आणि मैदानात घातलाय पंकज नेवेनं राडा. आणि जोरदार दत्ता भाऊ, खरं बोललेत तुम्ही. आणि पुन्हा एकदा पूर्वेश, प्रयत्न चांगला होता, पण क्रिकेटच्या मैदानात फुटबॉलचा आनंद घेताना पूर्वेश दिसला आपल्याला आता या ठिकाणी, पण हरकत नाही. हो 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 हो, इंडोसनचे सर्व आहे पंकज नेवे. तो वहां पे देखेगा पहले के अंदर अजय शिवानी के साथ पूरी पब्लिक हंगामा कर रही है. हो 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 हो, दोन नंतर या ठिकाणी इंडोसन चे सर्व पंकजी नेवे आणि त्यांचा संघ खूप चांगला खेळतोय. 18 बॉल 16ची गरज. मात्र सर म्हणावं लागेल आता थोडंच धावा झाल्या नाहीयेत, त्यामुळे थोडासा संघर्ष करावा लागतोय तो एजीएस फॅल्कॉन संघाला. हर्षभाऊ, तुम्ही आम्हाला सांगितलं नाही की या ठिकाणी IPL चा माहोल तयार होतो, स्पर्धा मोठी आहे असंच बोलले, मात्र हा माहोल बघून आम्हाला IPL ची देखील आठवण आलेली आहे. आता हा नेवे प्रीमियर लीगचा वर्ल्ड कप नक्कीच. यस यस यस, 17 बॉल मध्ये 16 धावांची गरज असणार आहे. आता उचललाय बॉल, तळपती शिवनेरीची तलवार, बॉल सीमारेषा पार, षटकार. आणि अंमळनेरचे आपले किरण दादा, केला त्यांनी वादा की हा करण्याचा प्रयत्न होता. आणि आणि आता अवंत धाव मिळणार आहे. यानंतर सेमीफायनलचा सामना. कुठे जाऊ नका पब्लिक, नॉन स्टॉप एन्जॉय तुम्ही करत राहा या स्पर्धेचा. आमच्या जळगाव क्रिकेटचे मलिंगा म्हणजेच प्रणय दादा जे बॉलिंग एंडला आहेत सध्या. बघूयात काय होतं पुढचा बॉल आणि वाईट बॉल, पुन्हा अतिरिक्त धाव. प्रणय रिव्यू घेतलेला आहे. कमॉन एजीएस फॅल्कॉन, थोडस ताकद तुम्ही लावा. नुकत्याच विवाह बंधनात अडकलेले प्रणय दादा, बघू शकता आपण. सुंदर असा परफॉर्मन्स या ठिकाणी देताना प्रणय दादा
कहना क्या चाहते बघूया हो? काय होतं या ठिकाणी. आणि उत्तुंग असा टोलेलेला चेंडू, बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी केलाय जोरदार प्रहार किरण दादांनी. बघूया काय होतंय. एजीएस फाल्कनचे खेळाडू फक्त चेंडूकडे बघतायत, कारण चेंडू जातो डायरेक्ट सीमारेषेच्या बाहेर. काहीतरी स्ट्रॅटेजी बदलावी लागेल. पवन नाराज दिसतोय, विपुल नाराज दिसतोय, पुढे खेमा नाराज दिसतोय. बघूया काय होतं या ठिकाणी. पुढचा चेंडू निर्णायक असू शकतो कदाचित. किरण नेवे आणि आपल्याला हा फायर मोडवर पाहायला खराटा मिळतोय. शॉट. काय म्हणतायत अंपायर या ठिकाणी निश्चितच समजू शकेल. ओव्हर झालेले स्कोर अपडेट करणार या ठिकाणी हर्षलजी प्लीज. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर पुणे स्ट्रायकर 43 धावा 1-0 गडी बाद. या ठिकाणी 12 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 3 धावांची गरज आहे. पंकज दादा अगदी फायर मोड मध्ये 11 बॉल मध्ये 27 धावांवर खेळतायत. 3 षटकार आणि 2 चौकार ठोकून जबरदस्त बॅटिंग करतायत. 12 बॉल मध्ये 3 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. रिव्हर्स स्वीप खेळायचा प्रयत्न होता परंतु नाकारलंय. सिंगल घ्यायची आवश्यकता नाही असं म्हणताय पंकज दादा. म्हणतायत आम्हीच या मॅचला संपवणार, एका बॉल मध्ये संपवणार. पंकज दादा पॉवरफुल व्यक्तिमत्व आहे. आणि मात्र या ठिकाणी डॉट बॉल येतोय. मैदानात मजा येत नाही यार, टाळा व्हायला पाहिजे. जोरदार क्वार्टर फायनल चालू आहे. इथून सेमीफायनलिस्ट निवडला जाणार. यावेळेस 2 नवीन संघ दिसणार. मला सांगितलं होतं पिंटू दादांनी, राजेश आणि दादा. ज्या पद्धतीने आणि नेहमी पंकज दादा बॅटिंग करतात त्याच पद्धतीने मॅच जिंकवलेली आहे. दिलेला षटकार आणि पुण्याची टीम पहिल्यांदाच होणार सेमीफायनलिस्ट. आणि पुणे येणार पहिल्यांदा सेमीफायनल मध्ये. आतापर्यंतचे 6 सीझन बघत आलो आपण. पुणे संघ सातत्याने खेळत आलेला आहे आणि बाहेर जात आलेला आहे, पण पहिल्यांदाच. डीजे 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 सेलिब्रेशन मैदानाच्या बाहेर असावं कृपया करून विनंती आहे. सेलिब्रेशन मैदानाच्या बाहेर असेल. पुढचे 2 सेमीफायनलिस्ट जे ऑलरेडी झालेले टॉस झालेले आहेत. फिल्डिंग सजवायची पुढच्या अर्ध्या मिनिटामध्ये फिल्डिंग सेट झाली पाहिजे. काउंट डाऊन बिगिन्स. अर्धा मिनिट लावला गेलेला आहे. अर्ध्या मिनिटात फिल्डिंग सेट नाही झाली तर मात्र निर्णय आयोजन समितीकडनं असेल. अर्धा मिनिट तुम्हाला फिल्डिंग लावायला दिला आहे आणि तो सुरू होत आहे आत्ता. पुणे तिथे काय उडे असं म्हणतात आणि तसाच खेळ दाखवत पुणे संघाने एजीएस संघावर मात करून या ठिकाणी सेमीफायनल मध्ये प्रवेश मिळवलेला आहे.